नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शिवपाणन शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी बाबुळवाड्यात भव्य शिवार फेरी. रोड मॉडेल विलेजच्या माध्यमातून राज्यात स्मार्ट विलेजेस उभी होतील. शरद पवळे, महाराष्ट्र राज्य शिवपाणन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते. बाबुळवाडे गावच्या राज्यातील पहिल्या ग्रामसभेच्या रोड मॉडेल विलेजच्या ऐतिहासिक निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य शिवपाणन शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून बाबुळवाडे गावात शिवपाणन शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी गावात भव्य शिवार फेरी काढण्यात. यावेळी बाबुळवाडे लोणीमावळा या शिवरस्त्याचे पूजन पारनेर भूमी अभिलेखचे उपाधीक्षक माधवराव पाटील यांसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माधवराव पाटील यांनी ग्रामस्थांना जुलै महिन्यात गावातील सर्व शिवपाणन शेतरस्त्यांचे रोवरद्वारे स्थळ परीक्षण करून हद्द निश्चित करण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विनोदजी गोळ, महाराष्ट्र राज्य शिवपाणन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे, शिरूरचे पत्रकार रवींद्र खुडे, शिरूर चळवळीचे विजय शेलार, सुरेश वाळके, सामाजिक कार्यकर्ते सचिन शेळके, तलाठी रवींद्र पवार, ग्रामविकास अधिकारी शेळके मॅडम, संजय साबळे, भाऊसाहेब वाळुंज, दशरथ वाळुंज, बबन गुण, विजय लाळगे, संतोष पाचर्णी तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उर्वरित गावातील बाबुळवाडे ते ठाकरवाडी रस्ता, बाबुळवाडे ते आळकुटी रस्ता, बाबुळवाडे वडझिरे रस्ता आदी गाव नकाशावरील रस्त्यांची शिवार फेरीच्या माध्यमातून पाहणी केली. गावातील उर्वरित गावातील रस्ता प्रकरणांवर अधिकाऱ्यांसमवेत समिती व ग्रामस्थ समन्वयातून सर्व प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यात गावाची ओळख निर्माण होऊन शालेय विद्यार्थ्यांसह शेतकरी ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून उर्वरित रस्त्याची कामे लोकसहभाग श्रमदानातून केली जाणार असून या कार्यक्रमासाठी उपसरपंच बाळासाहेब नवले, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद खंडकर, निशिगंधा बोरुडे, सविता जगदाळे, गुलाबराव नवले, माननीय तंटामुक्त अध्यक्ष दिलीप बोरुडे, भिवाजी जगदाळे, डॉक्टर नितीन खंडकर अध्यक्ष रोजगार निर्मिती विचार मंच महाराष्ट्र, दत्तात्रय जगदाळे, सचिन जगदाळे, भावका पटाळे आदींनी विशेष परिश्रम घेत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट.